तर तिसरी मोठी बातमी अमरावतीतून। अमरावतीमध्ये नवऱ्याविरोधात बायको निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे। आमदार रवी राणा विरुद्ध नवनीत राणा एकमेकांविरोधात उभे ठाकण्याची शक्यता आहे। आमदार रवी राणांची युवा स्वाभिमानी पार्टी निवडणूक रिंगणात उतरणार आहे। तर युवा स्वाभिमानचा भाजपाकडे युतीचा प्रस्ताव होता, मात्र प्रस्ताव न स्वीकारल्यास युवा स्वाभिमान स्वबळावर लढण्याच्या तयारीमध्ये आहे। निवडणुकीसंदर्भात आमची बैठक या ठिकाणी आज संपन्न झाली आणि या बैठकीत ही खरी गोष्ट म्हणजे आम्ही महायुतीत होतो, महायुतीत आहोत आणि महायुतीत राहू। ही निवडणूक आहे खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची। या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ता अति उत्साही कार्यकर्ता आहे। आमची पूर्ण नगर परिषद नगरपंचायतची आमची तयारी झालेली आहे। आम्ही युती संदर्भातचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रमुख माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याकडे दिलेला आहे। तर अमरावतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये युवा स्वाभिमानी पक्ष हा स्वतंत्र लढणार आहे, भाजपा विरोधात निवडणूक लढणार आहे। त्यामुळे मविया विरुद्ध महायुती असा एकीकडे संघर्ष सुरू असताना त्यामध्ये अमरावतीमध्ये आता युवा स्वाभिमानी पक्ष रवी राणा यांचा हा पक्ष आणखी एक पक्ष रिंगणामध्ये उतरतोय। त्यामुळे या पक्षाचा नेमका फायदा कुणाला होणार, महायुतीला होणार की मवियाला, नेमकी कुणाची मतं हा पक्ष खाणार याकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष आहे। मात्र युवा स्वाभिमानींनी रवी राणा यांनी भाजपाकडे युतीचा प्रस्ताव पाठवला होता, मात्र भाजपानं तो प्रस्ताव स्वीकारला नाही अशी माहिती समोर येते आहे। त्यामुळे अमरावतीच्या राजकारणात एकीकडे रवी राणा यांचा युवा स्वाभिमानी पक्ष तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी नवनीत राणा या भाजपात आहेत। त्यामुळे एकमेकांविरोधात नवरा बायको या निवडणूक लढण्याची शक्यता आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये अमरावतीमध्ये महायुती विरुद्ध मविया असा एकीकडे संघर्ष सुरू असताना त्यामध्ये आता रवी राणा यांचा युवा स्वाभिमानी पक्ष हा सुद्धा रिंगणामध्ये उतरतोय। त्यामुळे अमरावतीच्या राजकारणात रंगत वाढली आहे। मात्र एकीकडे रंगत वाढलेली असेल तरी दुसरीकडे युवा स्वाभिमानी पक्ष नेमका कुणाची मतं खाणार, युवा स्वाभिमानी पक्षाचा नेमका फायदा तोटा कुणाला होणार, महायुतीला की मवियाला, अशा अनेक चर्चा सुद्धा आता सुरू झाल्या। लोकसभा विधानसभा निवडणुकीत युवा स्वाभिमानी पक्ष हा भाजपासोबत होता, त्यामुळे दोनही पक्षांची मतं ही एकच आहेत। त्यामुळे जर युवा स्वाभिमानी पक्षाने भाजपाची मतं खाल्ली तर याचा महायुतीला तोटा होईल आणि जर मविया विरोधात मतांची बेगमी केली तर महायुतीला याचा तोटा सहन करावा लागेल। आता अमरावतीमध्ये युवा स्वाभिमानी पक्षाला या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये कसं यश मिळतं याकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष आहे। तर एक मोठी बातमी समोर येते, अमरावतीमध्ये युवा स्वाभिमानी पक्ष स्वतंत्र लढणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था पालिका निवडणुका युवा स्वाभिमानी पक्ष रिंगणामध्ये उतरतोय, स्वतंत्रपणे लढतोय।